ऊसाची लागवड झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो किती दिवसांनी तणनाशक मारलं पाहिजे, त्याचबरोबर तणनाशक मारल्यामुळे ऊसाला काही साईड इफेक्ट होतो का किंवा त्याच्यावर काही परिणाम होतो का, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे तणनाशक असतात. एक आहे प्री इमर्जन्स, दुसरा आहे पोस्ट इमर्जन्स. प्री इमर्जन्स मध्ये लागवड झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तण येण्यापूर्वीच आपल्याला ही फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये जे काही तणनाशक आहे ते आहे ॲट्राझिन. ॲट्राझिन साधारणपणे एकरी आपल्याला 1 किलो वापरायचं आहे. 1 किलो म्हणजे 10 पंप त्याचे करायचे आहेत. त्यामुळे निश्चितच तण कमी येतं आणि आपल्याला 30व्या दिवशी जी काही आपल्याला पोस्ट इमर्जन्सची फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलाच फायदा दिसून येतो. आता ॲट्राझिन फवारल्यानंतर साधारणपणे 20 ते 30 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये आपण काय वापरायचं आहे तर 2,4-D 500 ग्रॅम प्लस मेट्रिब्युजिन 300 ते 400 ग्रॅम तुम्ही एकरी वापरू शकता. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला फवारणी करायची आहे. बऱ्याच प्रकारच्या गवताचा नायनाट त्या ठिकाणी होत असतो आणि आपलं जे काही शुगर केन आहे, ऊसाचं पीक आहे, ते गवतापासून सुरक्षित राहतं. शेतकरी मित्रांनो, पहिल्या 45 दिवस आपल्याला तणविरहित आपल्याला पीक ठेवायचं आहे की जेणेकरून उत्पादनात वाढ होईल. त्याचबरोबर जर वेळेवर मारलं, प्रमाणात मारलं तर कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट ऊसावरती होत नाही. परंतु जर तुम्ही प्रमाण जास्त घेतलं आणि लवकर सुरुवातीच्या अवस्थेमध्येच म्हणजे 20 दिवसाच्या आतमध्ये जर फवारणी केली तर निश्चितच आपल्या ऊसाच्या रोपाला त्या ठिकाणी फटका बसतो, त्याला पिवळा कलर येतो आणि साईड इफेक्ट दिसून येतो. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाठवले विसरू नका. धन्यवाद.